फेमस यूट्यूबर के जो वीडियो वायरल होती दिल्या जात नाही म्हणून आम्ही इथं 5 दिवस उपोषण केलं. तालुक्याचे सन्मान्य तहसीलदार लक्ष द्यायला तयार नव्हते, तालुक्याचे गटविकास अधिकारी लक्ष द्यायला तयार नव्हते. खर तर आज तालुक्यातली एवढी विधारक परिस्थिती झालेली आहे की शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढून शेतकऱ्यांची कामं केली. या हरामखोरांनी 50,000 रुपये शेतकऱ्यांकडून वसूल करून स्वतःचे घर भरण्याचं काम केलं आणि ज्या वेळेस शेतकऱ्यांना निधी द्यायची वेळ आली तेव्हा आता शेतकऱ्यांना नेवाटी लावू लागली. यांना पंचायत समितीचे प्रस्ताव सापडत नाही. शेतकऱ्यांकडून पैसे घेतले त्यावेळेस त्यांनी प्रस्ताव घेतले, मात्र आता ज्यावेळेस शेतकऱ्यांना पैसे दिले त्याचा प्रस्ताव सापडत नाही. आता जे नवीन आलेले गटविकास अधिकारी श्रीकृष्ण विडीकर म्हणून आहे यांनी आता एक नवीन नियम काढला की फाईल दाखवा पैसे मिळवा. आता फाईल मध्ये काय तर बायकोच्या नावावर पॅन नसलं पाहिजे, शेतकऱ्याच्या नावाला 2 आणि पॅन नसलं पाहिजे. अरे भगत सिंग सुखदेव राजगुरूला मिळालाच पाहिजे. सर्व खाली बसून घ्या शेतकरी. आपण बघू शकता या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त आहे. जे पोलीस असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, मंत्री असतील, जगाचा पोशिंदा त्यांना अन्न पुरवता असतो, अन्न खाता असतो. ज्यावेळेस घरातून कुठलाही अधिकारी बाहेर पडतो त्यावेळेस त्याच्या डब्यामध्ये जे असतील चपाती असते त्या चपातीला पिकवण्यासाठी शेतकरी काबाड कट्ट करत असतो. काळ्या आईच्या कुशीत राबत असतो, घामाच्या धारा गळत असतो, रक्त आटवत असतो. रक्त आटवल्यानंतर त्याच्या ज्या डब्यामध्ये जी पोळी येते, जी भाकर येते, जी भाजी येते ती कष्टाच्या पिकवलेल्या शेतकऱ्यांनी पिकांनी पिकवलेल्या कष्टातून निर्माण होते. परंतु जर शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी मंगेश साबळे सारखं शेतकरी पुत्र भगतसिंगासारखं पुढे येऊन जर गोळ्या झेलण्याची भाषा, आम्हाला फाशी द्या म्हणण्याची भाषा जर करत असेल तर भारत देश हा खऱ्या अर्थानं कृषीप्रधान देश आहे का? आपण या कृषीप्रधान देशामध्ये राहतोय का? या ठिकाणी जमलेल्या तमाम पोलीस बांधवांनी एक विचार केला पाहिजे. सकाळी खरोखर आपण जेवण करतो, झोपण्या अगोदर देखील जेवण करतो. इथले आमदार देखील जेवणच करतात, अमेरिकेतून पिझ्झा मागवत नाही. मग शेतकऱ्यांना वाली का नाही येत? आमदार संतोष दाने माझा नव्हे तर संपूर्ण या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आवाज आहे. मंगेश साबळे आहेत ज्यांनी जीवाची तमन्ना बाळगता शेतकऱ्याच्या हितासाठी अनेक आंदोलनं छेडली आहे. अनेकदा गाड्या जाळल्यात, पैशाची उधळपट्टी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर केली आहे. ज्ञानेश्वर काकडे यांच्या कार्यालयात त्यांनी डफडं वाजवलं. डफडं वाजवणे हा गुन्हा असेल न्याय मिळवण्यासाठी तर तो 1000 वेळा करणार अशी त्यांनी भाषा देखील या ठिकाणी वापरलेली आहे. मंगेश साबळे साहेब अत्यंत या भारतामध्ये ही शोकांतिका आहे. शेतकऱ्यावरती गुन्हा दाखल